नसरापूरमध्ये चिमुकलीवरच्या अत्याचार प्रकरणी जे ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं होतं ते पोलिसांनी मोडून काढलं आणि आंदोलकांना हटवलं। जवळपास 4 तास आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या दिला होता। भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमानं अत्याचार करून तिची हत्या केली। या प्रकरणातील नराधमाला पोलिसांनी अटक केली। मात्र नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अन्यथा आमच्या ताब्यात द्यावं असा संताप व्यक्त करत नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पुण्यातील नवले पुलाजवळ ठिय्या आंदोलन केलं। पीडितेचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून ठिय्या आंदोलन करण्यात आलं। ऐन गर्दीच्या वेळी आंदोलकांनी पुणे बंगळुरू महामार्ग हा रोखून धरला, त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती। पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक मागे हटले नाहीत। अखेर 4 तासांनंतर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना हटवलं। त्यानंतर पुणे बंगळुरू महामार्गावरची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली। दरम्यान पीडितेचा मृतदेह हा अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला। हजारो वाहनं या वाहतूक कोंडीमध्ये अडकली होती, ज्यामुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागला। एकीकडे लोकांना होणारा हा त्रास, तर दुसरीकडे नसरापूरमध्ये एका चिमुरडीवरती झालेल्या अत्याचारामुळे नातेवाईकांच्या, आप्तेष्टांच्या, नागरिकांच्या तीव्र झालेल्या भावना। या हत्या झालेल्या मुलीचा मृतदेह घेऊन या मुलीचे नातेवाईक आणि आप्तेष्ट पुण्यातील या नवले पुलावरती आले आणि ॲम्ब्युलन्स या नवले पुलावरती आडवी लावून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली। मागण्या 2च होत्या। एक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या ठिकाणी येऊन लेखी आश्वासन द्यावं, अन्यथा जो आरोपी आहे भीमराव कांबळे याला आमच्या ताब्यात द्यावं। दोन्ही बाजूंनी या सगळ्या प्रकरणावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न केला। पोलीस आले, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आले, मात्र आंदोलक हटले नाहीत आणि अखेर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला आणि त्यानंतर ही वाहतूक पूर्ववत होताना आपण पाहतो आहोत। खूप मोठ्या संख्येने वाहनं या वाहतूक कोंडीमध्ये अडकली होती। कित्येक किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा गेल्या होत्या आणि यातून त्रास नागरिकांना झाला, तर दुसरीकडे इथं आंदोलन करणाऱ्या नागरिकांचा आणखी संताप उफाळून आला। आणि याला एक महत्त्वाचं कारण पाहायला मिळालं, ते म्हणजे आपली यंत्रणा न्याय देऊ शकते याबद्दलचा लोकांचा कमी होत चाललेला विश्वास। कॅमेरामन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। दरम्यान या सगळ्या प्रकरणी नागरिकांच्या काय भावना होत्या त्या आपण ऐकूया। आम्हाला लाज वाटतेय की भाजपचं सरकार आम्ही आमचं म्हणून सरकार म्हणून निवडून दिलं आणि या सगळ्या गोष्टींचा पोलिसांचा गैरवापर करून पळाचा गैरवापर पद्धतीने इथून दडपशाही झाली आहे। हे इंग्रजांचं सरकार आहे का? चाललेले आहे। फडणवीस साहेबांची मुळात पोलीस डिपार्टमेंट आरोपीला फाशी झालीच पाहिजे। ही इज अ रेग्युलर ऑफेंडर। एक मिनिट, पोलीस काय सांगतात? ही इज रेग्युलर ऑफेंडर। रेग्युलर ऑफेंडर केल्याशिवाय असून सुद्धा तुम्ही काही करत नाही। यावेळेस काय करणार? रेग्युलर ऑफेंडर पोलीस डिपार्टमेंट पुढच्या वेळेस तो नाही करणार कशावरनं? काढून त्याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे। हे प्रकरण यांच्यापैकी कोणाच्या मुलीचं असतं तर आता ठेचलं पाहिजे त्याला।